काळी श्रापित रात्र सुरू झालेली. तो सरळ मार्गी काळा सडसडीत डांबरी हायवे दूरपर्यंत पसरला जात पुढे जाऊन काळोखात बुडालेला. तो सडसडीत सुनसान हायवे, त्या हायवेवर पसरलेली शांतता एका अपरिचित भीतीची चाहूल लावून देत होती. जणू ही वादळापूर्वीची शांतता असून पुढे काहीतरी भयंकर घडणार होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्तब्ध उभी हिरवी झाडे होती. हिवाळ्याचा महिना असल्याने पांढरे धुके झाडांच्या अवतीभोवताली रस्त्यावर पडलेले. त्याच रस्त्यावर पसरलेल्या धुक्याला चिरत 2 हेडलाईट वेगाने पुढे आल्या. ती एक पिवळ्या रंगाची बस होती. मुंबई शहरातल्या एका शाळेतल्या 7वी इयत्तेतील मुलांची डिसेंबर महिन्यातील सहल रायगडला जाऊन आलेली. आता ती बस पुन्हा रायगडहून मुंबईच्या दिशेने निघालेली. ड्राईव्ह सीटवर 50 वर्षीय ड्रायव्हर चंपक चाचा बसलेले. त्यांचं सर्व लक्ष बसच्या पिवळ्या हेडलाईटने उजळलेल्या रस्त्यावर होतं. त्यांच्या बाजूच्या सीटवर मॅडम राजंदा बसलेली. अंगावर गुलाबी ड्रेस आणि खाली पायजमा, लाल लिपस्टिकवाले ओठ, टपोरे डोळे, जसं काय गोरीपान रशियनच. रात्रीचे 12 वाजलेले. सुनसान शांतता पसरलेली. दिवसभर सहलीत दंगामस्ती केलेली मुलं आता थकून झोपून गेलेली. म्हणूनच चंपक चाचाने बसची रूफवरची लाईट बंद केलेली, ज्याने बसमध्ये जरा अंधार पसरलेला. गाडी त्या सुनसान हायवेवरून वेगाने धावत चाललेली. बसच्या इंजिनचा घर्रासा चिरकस आवाज घुमत होता. स्पीडोमीटरमध्ये स्पीड काटा 100 वर दिसत होता. चंपक चाचा, ह्या रस्त्याबद्दल मी काही बाई अनाप ऐकलं आहे, ते खरं आहे का हो? राजंदा मॅडमने चंपक चाचांकडे पाहिलं. तसे चंपक चाचांनी गंभीर चेहऱ्यानेच म्हटलं, हा मॅडम, सर्व खरं आहे. रात्री हा रस्ता चांगला नसतो म्हणतात. गेल्या महिन्यातच ह्या रस्त्यावर धाकड कांड झालं होतं. बडा ॲक्सिडेंट हुआ था. चंपक चाचा एवढंच म्हणाले. का माहिती? त्यांना जास्त सांगावंसं वाटत होतं, पण ते गप्प बसले. पण चंपक चाचा, असं काय आहे त्या रस्त्यावर की रात्री ॲक्सिडेंट होतात? राजंदा मॅडमने नजरेत प्रश्नचिन्ह ठेवत विचारले. राजंदाच्या त्या वाक्यावर चंपक चाचांच्या कपाळावर आठ्या आल्या. त्यांनी राजंदा मॅडमकडे पाहिलं व ते भयभीत कापऱ्या आवाजात हळूच म्हटले, छलावा, छलावा. राजंदा मॅडमने एक वेळ चंपक चाचाकडे, मग पुन्हा समोर रस्त्याकडे पाहिलं. तोच राजंदा मॅडमचे डोळे विस्फारले व त्या मोठ्याने किंचाळल्या. चंपक चाचा. राजंदा मॅडमला असं घाबरलेलं पाहून चंपक चाचांनी सुद्धा गरकन वळून समोर पाहिलं. तसे त्यांचेही डोळे विस्फारले, कारण बसच्या पिवळ्या उजेडात जरा दूर रस्त्याच्या मधोमध एक हरण उभी होती. त्या हरणीचे रक्ताळलेले लाल डोळे चंपक चाचा राजंदा मॅडमकडे पाहत होते. चंपक चाचांनी अपघात वगैरे व्हायला नको म्हणून पटकन गाडीचा स्पीड कमी करत ब्रेक मारलं. चंपक चाचांनी अपघात वगैरे व्हायला नको म्हणून पटकन गाडीचा स्पीड कमी करत ब्रेक मारलं. गाडीचे टायर रस्त्यावर घासले जात सुई असा भला मोठा भयंकर आवाज झाला. बस रस्त्यावर थांबली. बसचं इंजिन गरम झाल्याने फस असा आवाज झाला. त्या आवाजाने बसमधील सर्व मुलं जागी झाली. काही मुलांचं अचानक मारलेल्या ब्रेकमुळे डोकं पुढच्या सीटवर आदळलं होतं, पण काही गंभीर हानी झाली नव्हती. बस अचानक थांबली हे पाहून सर्व मुलं झोपेतून जागी झाली. आजूबाजूला असलेला अंधार, जंगली भाग, स्मशान शांतता. त्या सुनसान भकास रस्त्यावर एकली बस उभी दिसत होती. काय झालं मॅडम? बस का थांबवली? बसच्या पहिल्या सीटवर 2 मुलं बसली होती. एकाचं नाव होतं आंडूनाथ उर्फ आंडू आणि त्याच्या बाजूला त्याचा मित्र बसलेला रंडूनाथ उर्फ रंडू. त्यातल्याच रंडूने विचारलं. चंपक चाचा, राजंदा मॅडम दोघेही बसच्या पिवळ्या हेडलाईटच्या उजेडात समोर पाहत होते. काही वेळ अगोदर जी हरण रस्त्यावर उभी होती ती जागा आता रिकामी होती. त्या हरणीचा कुठेच पत्ता नव्हता.
मला वाटतं ती हरीण घाबरून पळून गेली मॅडम. चंपक चाचांनी बसचं गिअर शिफ्ट केलं. एक्सलेटरवर दाब देत बस पुन्हा रस्त्याला लावली. बसच्या मागच्या सायलेन्सरमधून काळा धूर बाहेर पडला. बस मागची लाल लाईट दाखवत पुढे निघून गेली. रस्त्याच्या डाव्या बाजूला आता एक लहान माइलस्टोन दिसत होता. त्यावर लिहिलेलं मुंबई 90 किलोमीटर. त्याच माइलस्टोनच्या मागे अजून एक बोर्ड होता. त्यावर लाल अक्षरात धोक्याची सूचना लिहिलेली. मध्यरात्री हा रस्ता वापरू नका. पण त्या फळ्यापासून पुढे पाहता बस तर लाल लाईट दाखवत वेगाने पुढे पुढे जाताना दिसत होती. याचा अर्थ रंडूनाथ, आंडूनाथ, राजंदा मॅडम, चंपक चाचा सर्वांचा जीव धोक्यात होता. बसच्या आत रंडू, चंपक चाचा आणि राजंदा मॅडम कसल्या तरी छलाव्याबद्दल बोलत होते. तू ऐकले का? आंडूनाथने रंडूनाथला विचारलं. छलावा म्हणजे? रंडूने न समजून विचारलं. रंडू, मला पण माहिती नाही रे. थांब, गुगलवर बघू. आंडूने त्याचा स्मार्टफोन बाहेर काढलं. पण हे काय, सिमला रेंजच नव्हती. ओ तेरी, या रेंजला पण आताच जायचं होतं. आंडूनाथ त्रस्त स्वरात उच्चारला. अरे आंडू, फोन सोड, आपण चंपक चाचाला विचारू. रंडूने असं म्हणतच चंपक चाचांना आवाज दिला व बोलू लागला. चंपक चाचा, तुम्ही आणि मॅडम कोणत्या तरी छलाव्याबद्दल बोलत होतात. काय असतं ते? रंडूने विचारलं. त्याच्या त्या वाक्यावर चंपक चाचाच्या चेहऱ्यावर गूढ भयमय भाव पसरले. राजंदा मॅडमने सुद्धा रंडूच्या वाक्याला दुजोरा देत म्हटलं, हो, मी सुद्धा हेच विचारणार होते. काय असतो हा छलावा? दूर जंगलात कुठेतरी रानटी श्वापदाची विवळ फुटली. जणू ते श्वापद सांगत असावं, त्या मनहूसचं नाव घेऊ नको. तो रानटी श्वापदाचा चिरकस आवाज ऐकून बसमधील काही मुलं घाबरली. रंडूनाथ, आंडूनाथ मात्र सिग्मा मेल होते. ते कोणालाही घाबरत नव्हते. मॅडम, मुलांनो, चंपक चाचांनी आपल्या डोक्यावर असलेल्या काचेच्या आरशातून रंडू आंडूकडे पाहिलं व भीतीदायक गूढ स्वरात पुढे सांगू लागले. छलावा हा कोणी जिता जागता माणूस नाही. तो एक पिशाच प्रेत योनीत भटकणारा अभद्र आघोरी आत्मा आहे. ज्या माणसाचं फसवून छळ कपटाने सुनसान माळरान, जंगल अशा ठिकाणी खून होतो, त्या मेलेल्या माणसाचा आत्मा छलावा पिशाच बनतो. चंपक चाचा ही विलक्षण हकीकत सांगत होते. राजंदा मॅडम, रंडू, आंडू, बाकीची ती 10-12 मुलं कान देऊन उत्साहित होऊन ऐकत होते. बस रस्त्यावरून हवेला कापत धावत जात होती. हा छलावा भूत रात्री रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांना भुलवतो. त्यांना आपल्या जाळ्यात पकडून एकाच जागेवर रात्रभर फिरवत राहतो, जोपर्यंत तो छलाव्यात अडकलेला माणूस मरत नाही. चंपक चाचा सांगत म्हटले. चंपक चाचा, जरा गाडी थांबवता का हो? आंडू म्हटला. का? चंपक चाचांनी विचारलं. काय सांगू चंपक चाचा, मला तुमच्या छलाव्याची गोष्ट ऐकून एक नंबर लागली. आंडू निर्लज्जासारखा दात दाखवत हसला. रंडू सुद्धा त्याला दुजोरा देत हसू लागला. बाकीचे मुले मुली सुद्धा दात काढत हसू लागली. सायलेन्स, सायलेन्स. राजंदा मॅडमने सर्व मुलांना शांत बसायला सांगितलं. सॉरी, पण मी गाडी थांबवू शकत नाही रंडू. हा रस्ता चांगला नाही. आता मुंबईला पोहोचल्याशिवाय गाडी थांबणार नाही. चंपक चाचा म्हणाले. अरे ओ चंपक चाचा, गाडी थांबवा, नाहीतर मी इथंच सीटवर मूत्रविसर्जन करील. आंडू त्रस्त स्वरात म्हटला. आंडू फटके देईन, नालायकासारखं बोलू नकोस. राजंदा मॅडम आंडूला रागात ओरडल्या. राजंदा मॅडमने चंपक चाचाकडे पाहिलं. चंपक चाचा, गाडी थांबवा. राजंदा मॅडमच्या वाक्यावर चंपक चाचांना गाडी थांबवावीच लागली. पण त्यांनी एक अट घातली व ते म्हणाले, मी गाडी थांबवतो मॅडम, पण फक्त 5 मिनिटे. आणि हा, रस्त्यावर काही पडलेलं दिसलं तरी ते सोबत घेऊन येऊ नका. चंपक चाचांच्या अटी सर्वांनी मान्य केल्या. रस्त्याच्या एकेकडेला चंपक चाचांनी बस थांबवली. रंडू, आंडू, अजून बरीच मुलं बसमधून उतरली.
रस्त्याच्या दोन्ही तर्फे गारेगार पांढरं धुकं साचलं होतं. रस्ता दूर दूरपर्यंत सुनसान पडलेला दिसत होता. बसची पुढची हेडलाईट समोरचा रस्ता उजळून गेलेली, तर मागच्या दोन्ही साईड लाईट बंद चालू होत टिकटिक आवाज करत वाजत होती. रंडू आंडू दोघेही बसपासून जरा दूर अंधारात आले. 1 नंबर करून त्यांनी पॅन्टची चैन लावून घेतली. आजूबाजूला झाड झुडपे होती. त्याच वाटेतून हे दोघेही बसच्या दिशेने निघाले. तोच रंडूच्या नजरेला एका झाडापाशी एक बाहुला पडलेला दिसला. अंगात एक काळा सूट, आतमध्ये सफेद शर्ट, खाली काळी पॅन्ट, पायात काळे बूट, चौकोनी चेहरा, जबडा विचकलेला, त्यातून हसतानाचे पांढरे दात दिसत होते. डोक्यावरचे काळे केस मागे चोपून बसवलेले. त्या बाहुलीचे निळे कचकड्याचे डोळे वर आकाशात पाहत होते. चल, मस्त बाहुला आहे, घेऊन जाऊ, रंडू म्हणाला. अरे पण चंपक चाचांनी काय सांगितलं? रस्त्यावरची वस्तू सोबत आणू नका, आंडू म्हटला. हा, मग ही रस्त्यावरची वस्तू नाही आंडू, जंगलातली वस्तू आहे. विचार कर, ह्याला चोर बाजारात कचरा शेटला विकून 150 रुपये भेटतील, रंडू म्हटला. पैसे भेटतील ह्या लालसेने दोघांचे डोळे चमकले. रंडूने आपल्या खांद्याला असलेल्या बॅगमध्ये बाहुला कोंबला व बसमध्ये आपल्या सीटवर येऊन बसले. पण या दोघांना कदापि कल्पना नव्हती की त्यांनी तो बाहुला नाही, तर त्या बाहुल्याच्या रूपात छलावा सोबत आणला होता. म्हणजेच मृत्यूचा पैगाम. चंपक चाचांनी गिअर टाकत बस रस्त्याला लावली. दोन्ही हातांनी ते स्टीअरिंग फिरवत होते. बसची चाक गरागरा गोल भिंगत होती. चंपक चाचांनी उजवीकडे काचेच्या खिडकीतून बाहेर पाहिलं. जरा दूर एक मक्याचं झाड होतं. त्या झाडांच्या मधोमध एका काठीवर एक काळा कोट, डोक्यावर काळी टोपी, खाली चॉकलेटी पॅन्ट असा खाली मान घालून उभा बुजगावणं लटकत होता आणि त्या बुजगावण्याच्या खांद्यावर एक काळा कावळा बसलेला. चंपक चाचा त्या दृश्याकडे आश्चर्यकारक नजरेने पाहत होते, कारण हा रस्ता त्यांच्या ओळखीचा होता. त्यांना ठाऊक होतं की या रस्त्यावर एकही मक्याचं शेत नाही. मग हा शेत आला तर आला कुठून, हा प्रश्न त्यांच्या मनात भीती निर्माण करून गेला होता. शेवटी ते शेत मागे सोडलं गेलं. चंपक चाचा, ते शेत बघितलं तुम्ही? सहलीला जाताना अगोदर का नाही दिसला आपल्याला? कमाल आहे, मागच्या सीटवर बसलेला रंडूनाथ म्हटला. त्यावर चंपक चाचा काहीही म्हटले नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थ, भय असे भाव पसरलेले. कपाळावर घाम आलेला, कारण हे शेत नव्यानेच इथे आलं होतं किंवा छलाव्याच्या जाळ्यात फसल्याची ही खूण होती. रंडूनाथने ती बाहुली भरलेली बॅग मांडीवर ठेवलेली. अचानक त्याला त्या बॅगचं वजन थोडं वाढल्यासारखं जाणवलं. जणू त्या विकृत बाहुलीचं वजन वाढत चाललेलं. जरा 5-10 मिनिटांनी चंपक चाचांना पुन्हा तोच शेत दिसला, पण ह्यावेळेस त्या शेतात काहीतरी बदल जाणवत होतं. ते म्हणजे त्या काठीवरचं निर्जीव बुजगावणं रिकामं होतं आणि तो कावळा तेवढा एकटाच त्या काठीवर बसला होता. चंपक चाचांनी ते पाहताच त्यांच्या छातीत धस झालं. काही वेळा अगोदर पाहिलेलं तेच शेत, फक्त तिथलं बुजगावणं गायब होतं. बस त्या शेताजवळून पुढे निघून गेली. इकडे रंडूच्या बॅगमधलं वजन अजून थोडं वाढलं गेलं. जणू जशा जशा छलाव्याच्या विकृत विचित्र घटना घडत जाणार होत्या, त्या बॅगमध्ये वजन वाढतच जाणार होतं. ओय आंडू, रंडूनाथने आंडूला आवाज दिला. हां, काय? आंडूनाथने विचारलं. अभ्या, बॅगमध्ये कापसाचा बाहुला हळूहळू जड होत चाललाय बे, माझ्या मांड्या दुखायला लागल्या, रंडूनाथ जरा त्रस्त स्वरात म्हटला. काय खुसूरपुसूर सुरू आहे तुमची दोघांची? अचानक मध्येच मॅडमचा आवाज आला. तसे रंडूनाथ आंडूनाथ दोघांनी दात काढत मिश्किल हसत काही नाही असं म्हटलं. मॅडमने पुन्हा समोर पाहिलं. बसचा हेडलाईटचा पिवळसर भेसूर प्रकाश रस्त्यावर दूरपर्यंत पसरला होता.
त्याच प्रकाशात मॅडमला बसच्या विंडशील्डमधून पुढे रस्त्याच्या डाव्या बाजूला एक बस स्टॉप दिसलं. ज्या बस स्टॉप समोर एक माणूस उभा होता. अंगावर काळ्या रंगाचा फ्लॅट कोट, खाली काळी पॅन्ट, पायात काळे बूट, डोक्यावर गोल टोपी, खाली मान घालून तो उभा होता. बस येताच त्याने आपला एक हात लिफ्टसाठी वर केला. चंपक चाचाची आता भीतीने गाळण उडाली होती. घसा सुकला होता, कारण चंपक चाचाला कळून चुकलं होतं, हा माणूस तोच तो बुजगावून आहे. पण तो बुजगावून जिवंत कसा झाला? चंपक चाचा गाडी थांबवून गाडी थांबवून त्या माणसाला लिफ्ट द्या. राजंदा मॅडम म्हटल्या, माफ करा मॅडम, मी गाडी थांबवू शकत नाही. मला तो माणूस काही ठीक वाटत नाही. चंपक चाचा कापऱ्या भयस्वरात म्हटले. बस त्या काळ्या कोट माणसाजवळून वेगाने पुढे निघून गेली. ओय रंडू, मला वाटतं आपल्या रशियन मॅडमला तो काळा कोट पसंत आलाय, अंडूनाथ दात काढत हसत म्हणाला. त्याला दुजोरा देत रंडूही दात काढत हसला, परंतु लागलीच त्याच्या चेहऱ्यावर वेदना पसरली, कारण मांडीवरच्या बॅगमधील वजन पाहता पाहता वाढतच चाललं होतं. गाडीच्या डाव्या बाजूचा खालचा टायर दिसत होतं. त्या टायरपासून पुढे बसच्या हेडलाईटने उजळलेला काळा हायवे दिसला जात. अर्ध क्रॉस लाईन बसच्या खाली वेगाने निघून जात होत्या. चंपक चाचाने आपल्या हाताला असलेल्या घड्याळात वेळ पाहिली, पण घड्याळातील काटे आता भूत बनून जागेवर थांबले होते. छलाव्याच्या काळ्या मायाविनीने वेळेचे पाश जखडले होते. चंपक चाचांची भीती खरी ठरत होती. हे पाहून त्यांच्या अंगावर भीतीने शहारे फुटत होते. राहून राहून कपाळावरून घाम ओसरत होता, जो चंपक चाचा थरथरत्या हाताने पुसत होते. काय झालं चंपक चाचा? मी केव्हापासून पाहतीये, तुम्ही खूप अस्वस्थ वाटताय, राजंदा मॅडमने विचारलं. त्यावर चंपक चाचांनी त्यांच्याकडे पाहिलं व म्हटले, मॅडम, काहीतरी वाईट घडत आहे आपल्यासोबत. मला जाणीव होतीये, काहीतरी अकल्पनीय घडत आहे. म्हणजे? मॅडमने डोळे मोठे करून विचारलं. त्यावर चंपक चाचा जरा वेळ थांबले व कापऱ्या आवाजात म्हणाले, मला वाटते आपल्याला छलाव्याने पकडले. आता आपण या रस्त्यावरून बाहेर पडू शकत नाही. चंपक चाचांच्या या वाक्यावर राजंदा मॅडम अंडूनाथ रंडूनाथ दात काढत हसले. असं काहीही नसतं चंपक चाचा, उगीच कसलाही विचार करू नका, राजंदा मॅडम म्हटल्या. आणि तो चंपक चाचांना रस्त्याच्या एके बाजूला एक बाई उभी दिसली. तिने बसला पाहताच एक हात वर केला, लिफ्ट मागितली. चंपक चाचा गाडी थांबवा. ती बाई इतक्या रात्री इथं एकटी उभी आहे, तिच्यासोबतही काही झालं तर? थांबवा गाडी, आपण तिला लिफ्ट देऊ, राजंदा मॅडम म्हटल्या. नाही, ती बाई नाही, तो छलावा आहे, चंपक चाचा म्हटले. अरे रंडू, हा बुडिया सटिया गया है, मी असतो तर बिचारीला लिफ्ट दिली असती, अंडूनाथ म्हटला. चंपक चाचा, तुम्ही काय बोलताय कळतंय का? एक बाई आहे ती, भूत वगैरे नाही. इतक्या रात्री तिच्यासोबत काही झालं तर? राजंदा मॅडम म्हणाल्या. पण चंपक चाचांनी बिलकुल त्यांचं ऐकलं नाही. ती बाई जागेवर उभी राहून मंद स्मित हास्यासहित बसकडेच पाहत होती. बस थांबत नाही हे पाहून तिच्या चेहऱ्यावरचं हसू ओसरलं. आता तिच्या चेहऱ्यावर राग पसरला, डोळे रक्त उतरल्यासारखे लाल झाले. दात ओठ खात ती रस्त्याच्या मधोमध येऊन उभी राहिली. जे पाहून राजंदा मॅडम, आंडू, रंडूनाथ सर्व मुलांचे डोळे विस्फारले. चाचा, गाडी थांबवा, ॲक्सिडेंट होईल, गाडी थांबवा, राजंदा मॅडम चंपक चाचाला पोटतिडकीने ओरडून सांगत होती. पण चंपक चाचांनी काहीही ऐकलं नाही. गाडीचे व्हील्स गरगर भिंगत वेगाने बस त्या बाईपाशी पोहोचली आणि इकडे मॅडमने दोन्ही हातांनी चेहरा झाकला. आंडू, रंडूनाथ दोघांचे डोळे विस्फारले आणि तोच बस त्या स्त्रीपाशी पोहोचली जात वेगानं बस त्या स्त्रीच्या देहातून पाण्यातून हात आरपार जावा
तशी गाडी आरपार होत पुढे निघून गेली. आंडुनाथ रंडुनाथ दोघांनी हे दृश्य पाहता दोघांच्या पाठीच्या मणक्यावरून थंडगार घामाचे थेंब ओघळत खाली आले. भयाने दातखिळी बसले. सर्व शरीर लटालटा कापू लागले. तूने बघितलं रंडू? गाडी त्या बाईच्या अंगातून शिरली. आंडूची भीतीने बोबडी वळाली होती. मॅडमने काहीही झालं नाही हे पाहून चेहऱ्यावरून हात बाजूला काढले. मॅडम मागे बघा, ती बाई नाही आहे, छलावा आहे, चंपक चाचा म्हटले. राजंदा मॅडमने मागे वळून पाहिलं तसं मॅडमची भीतीने बोबडी वळली. मागून रस्त्यावरून ती बाई, तो काळा फेल्ट कोटमधील माणूस, तिघेही बसच्या मागे पाठलाग करत वेगाने धावत येत होते. माय गॉड, काय आहे हे? राजंदा मॅडम आश्चर्यकारक स्वरात म्हटल्या. तो मौत का छलावा आहे मॅडम, पण एक समजत नाही, आपल्या मागे कसा लागला आहे? चंपक चाचा प्रश्नार्थक स्वरात म्हटले. तोच रंडू मोठ्याने ओरडू लागला. त्याच्या मांडीवरच्या बॅगचं वजन आता 15-20 किलोने वाढलं होतं, ज्याने त्याच्या मांडीची हाडं दुखत होती. अरे बॅग उचल रे आंडू, तो जंगलात भेटलेला बाहुला दगडाचा झालाय. जर अजून मी तो बाहुला मांडीवर ठेवला तर माझे पाय तुटतील. रंडुनाथ वेदनेने विवळत म्हटला. चंपक चाचांनी रंडुनाथचे बोल ऐकले होते. आता त्यांना सर्व कळून चुकलं होतं. ह्या वात्रट मस्तीखोर मुलांनी सक्त ताकीद देऊनही रस्त्यावरची वस्तू सोबत आणलीये, म्हणूनच तो छलावा मागे लागला आहे. मॅडम, रंडुनाथची ती बॅग उचलून बसमधून बाहेर फेका. मला वाटतं तो श्रापित बाहुला छलाव्याच्या रूपमध्ये बसमध्ये आलाय. तो बाहुला बाहेर फेकला तर आपण सुटू. चंपक चाचांच्या वाक्यावर मॅडम जागेवरून उठल्या. रंडुनाथच्या सीटजवळ आल्या. मागून ती छलावा स्त्री, तो काळ्या कोटमधील माणूस धावत पळत बसचा पाठलाग करत येत होते. त्यांचे चंदेरी रंगाचे डोळे अंधारात चांदीसारखे चकाकत होते. मॅडमने रंडुनाथची बॅग कशी तरी उचलली व बाजूच्या खिडकीतून बाहेर फेकली. बॅग रस्त्यावर पडताच ती स्त्री, तो काळ्या फोल्ड कोटमधील माणूस त्या बॅग भोवती उभे राहिले. मॅडम, रंडू, आंडू सर्वजण बसच्या मागच्या खिडकीतून बाहेर पाहत होते. त्या बॅगची चैन आपोआप उघडली व त्यातून तो विचित्र छलाव्याचा रूप असलेला बाहुला बाहेर आला. जागेवर उठून उभा राहिला. हे दृश्य पाहताच आंडू, रंडू, मॅडम तिघांच्याही अंगावर भयाचा काटा फुटला होता. कारण एक निर्जीव बाहुला माणसासारखा जागेवर उभा राहिला होता. ए रंडुनाथ, वाचला रे तू, पुढच्या वेळेस सोडणार नाही, तो बाहुली किन्नरी आवाजात ओरडला. बस वेगानं पुढे पुढे जात धुक्यात नाहीशी झाली. सर्वजण छलाव्याच्या कचाट्यातून वाचले होते. काही दिवसांनी एक 4 चाकी गाडी रायगडच्या त्याच त्या हायवेवरून धावत जात होती. गाडी ड्राईव्ह सीटवर एक पुरुष व बाजूला त्याची बायको, मागे त्या पुरुषाची आई व बाजूला त्यांची 10 वर्षीय मुलगी बसलेली आणि तिच्या मांडीवर तोच तो छलावा बाहुला होता. हळूच तो बाहुला दात विचकत हसला.